पुण्यातील हडपसरमध्ये एका नामांकित रुग्णालयाच्या स्वच्छतागृहामध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळली होती। बॉम्बशोधक पथकाने ही वस्तू ताब्यात घेऊन निकामी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। ही वस्तू ठेवण्यामागचा नेमका हेतू काय होता हे पोलिसांच्या अहवालामधून समोर येईल। प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे आयडी प्रथमदर्शनी दिसले। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला। स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि एटीएसची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। जो बॉम्ब था वो लाइव बॉम्ब था। अगर से वो कुछ मिसहैप हो जाता तो हॉस्पिटल में बहुत सारे लोग थे, आजू बाजू में लोग थे, थोड़ा सा गड़बड़ हो सकती थी, लेकिन पुलिस और सब नागरिकों की सतर्कता की वजह से अभी पूरे धोखा कुछ भी नहीं है। कोई भी ऐसी चैलेंज या कोई भी डेंजर परिस्थिति अभी नहीं है, सामान्य परिस्थिति है। पुलिस और प्रशासन अभी उसका तपास चालू है, उसके अंदर सीसीटीवी रहेंगे, ये सब जांच कर रहे हैं और जांच में जो भी सामने आएगा वो पुलिस बाद में बताएगी। पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्ब सदृश्य गोष्ट आढळल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। आता मी त्याच हॉस्पिटलच्या बाहेर आहे। जर आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या हॉस्पिटलच्या बाहेर सध्या तैनात करण्यात आलेला आहे। बीडीडीएसची टीम काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेली होती। उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये एक बॉम्ब सदृश गोष्ट तिथं काम करण्यास सफाई कामगाराला सुरुवातीला दिसली आणि त्यांनी तातडीने या संदर्भातली माहिती डॉक्टरांना दिली आणि डॉक्टरांनी आतमध्ये जाऊन जेव्हा ते बघितलं तातडीने ते जी पिशवी आहे बॉम्ब सदृश गोष्टीची ती उचलली आणि समोरच्या मैदानावर या ठिकाणी आणून ठेवली आणि तातडीने या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली। पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्यानंतर बॉम्ब स्क्वॉड असेल, बीडीडीएसची टीम असेल, डॉग स्क्वॉड असेल, ते सगळे या ठिकाणी दाखल झाले। अर्थात त्याच्यामध्ये जर बघितलं तर टायमर सारखं होतं आणि जे ईडी असतात ते या ठिकाणी आतमध्ये त्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्यानंतर बीडीडीएसची जी टीम आहे त्यांनी जवळच एका मोठ्या मैदानावर जाऊन हे जे बॉम्ब सदृश गोष्ट होती त्या ठिकाणी जाऊन स्फोट केलं। अर्थात निकामी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर हडपसर परिसरातील या उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये काहीसं तणावपूर्ण वातावरण आहे, कारण अचानक या हॉस्पिटलमध्ये हे बॉम्ब नक्की कुणी ठेवलं, कुठून हे आलं, कारण या हॉस्पिटलमध्ये बरेच जे वेगवेगळे या ठिकाणी पेशंट्स आहेत ते उपचार घेत आहेत। अनेक लोक या हॉस्पिटलमध्ये ये जा करत असतात। आता जर आपण बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम या ठिकाणी दाखल झालेली, स्वतः पोलीस आयुक्त यांनी देखील या ठिकाणी येऊन संपूर्ण घटनेची पाहणी केलेली आहे। नक्की हे जे बॉम्ब सदृश गोष्ट होती ती नक्की कुणी ठेवलेली होती, कुठून हे बॉम्ब सदृश गोष्ट या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आली, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आता हे सगळे वेगवेगळे एजन्सीज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पूर्ण तपास या ठिकाणी केला जातोय। अर्थात आपण बघितलं तर या हॉस्पिटलच्या बाहेर अशा पद्धतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।